धुळे एलसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहे। त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यावेळी मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे त्याचा तपास आपण करणार आहोत। एकूण किती रकमेचा मुद्देमाल साधारणतः आता 10.5 ते 11 लाखाची एमडी आहे। कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः 17 लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे। सर हे कोणाकडे आलं होतं याच्याच नंतर माहिती भेटलेली का आपल्याला? आता आपण दोन्ही आरोपींना पीसी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता। कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे, गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक जो मुख्य आरोपी तो मालेगावचा आहे। यांच्यावरती रेकी केली जात होती अशी माहिती आहे, त्या संदर्भात काय सांगायचं? अशी बातमी येत होती की आपल्या धुळे शहरात देखील एमडी हा तसा खूप महागडा सिंथेटिक ड्रग आहे, हा देखील आता यायला सुरुवात झाली अशी एक इन्फॉर्मेशन होती, परंतु ते झिरोईंग होत नव्हते। त्याच्यामुळे PILCB आणि त्यांच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे की आपण यावेळेस पहिल्यांदा धुळे शहरात पहिल्यांदा एमडीची केस आपण रजिस्टर करत आहोत। सर